मुंबईतल्या या सत्याच्या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आता मुंबईकडे रवाना झालेत। नाशिक आणि पुण्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झालेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसैनिकांचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मुंबईकडे रवाना झालेले आहेत। हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आहेत। कशा पद्धतीने तुम्ही मुंबईपर्यंत जाणार आहात आणि तुम्हाला वाटतं का की या सगळ्या मोर्चाचा तुम्हाला काही फायदा होईल? सकाळी बरेच कार्यकर्ते ट्रेनने गेलेत। आता शेकडोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते गाड्यांनी जातात। साधारणतः 2 ते 2.5 हजार कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे आहेत। शिवसेना आणि काँग्रेस मनसे यांचे म्हणून 8 ते 10 हजार कार्यकर्ते मुंबईला पुण्यातून जातील। आम्ही हे निघत असताना आमचा राज्य निवडणूक आयोग असेल की केंद्रीय निवडणूक आयोगाला हा एक प्रकारचा इशारा आहे की आज आम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे। ही संतप्त महाराष्ट्रातल्या नागरिकांची संतप्त भावना आहे आणि हे होत असताना मतदार याद्यांमध्ये चोरी करून जे सत्तेवर आलेत त्या महायुतीतल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी जर त्यांची नियत साफ असेल तर त्यांनी त्या ठिकाणी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात आणि मग निवडणुका लढवाव्यात। पण असं असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी विधानसभा लढवल्या त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यामध्ये जवळजवळ माझ्या तर मतदारसंघात हडपसरमध्ये 73,200 नावं ही बोगस पद्धतीने आणण्यात आली आणि हे आम्ही सकृतदर्शनी पुराव्यासहित दिलेत की ही नावं दुबार केली, त्रिबार केली, एकाची नावं 7-7 वेळा केलेली आहेत आणि हे मॅनिप्युलेट करत असताना ती त्या विरोधकांच्या जवळची कशी आहेत हे सिद्ध करून सुद्धा या ठिकाणी मतदार यादी दुरुस्त होत नाही। याचाच अर्थ राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार, केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांची छुपी युती आहे। कशा पद्धतीचे अनुभव आहेत? मतचोरी एका घरामध्ये 4-4, 5-5 नाव, काही घरात तर तुम्ही कर्नाटकमध्ये बघितलं पण असाल आणि इथं महाराष्ट्रामध्ये पण एका घरामध्ये ना 200, 300 नावं पण लोकांनी ऍड केलेले या बाबतीत हे मतचोरी करतायत। कसा निषेध व्यक्त करा? सातत्याने तुम्ही बघत असाल तर ईव्हीएमच्या गडबडीमधून हे सरकार सत्तेत आलं आहे। जर आम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी जर करत असू तर जे सत्तेमध्ये बसलेले भाजप आहे त्यांनी बी पुढाकार घेतला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।